नाशिकच्या मनमाड इथं नांदगाव तसंच चांदवड परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। यामुळे काढण्यात आलेला मका, बाजरी आणि इत्यादी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। तर गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। धरणातून 1336 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू करण्यात आलेला आहे। पुण्यात बकोरी रोडवर नागरिकांनी त्यांच्या अनेक प्रश्नांसाठी आमरण उपोषण केलं होतं। या आंदोलनाचा जय महाराष्ट्रानं सातत्यानं पाठपुरावा केला होता। अखेर या आंदोलनाला यश आलेलं आहे। पुणे मनपातर्फे आणि PMRDA तर्फे नागरिकांच्या मागण्या मान्य केल्या जात आहेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांमध्ये घटस्थापनेचा उत्साह दिसून येतोय। तर महिलांचा रात्री उशिरापर्यंत गरबा नृत्याचा सराव सुद्धा सुरू आहे आणि पिंपरी चिंचवडकर नवरात्रीच्या तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कोकणामध्ये 3 ठिकाणी जेटी उभारण्याला राज्य शासनानं परवानगी दिलेली आहे, मंजुरी दिली आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील 2 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील 1 अशा 3 ठिकाणी नव्या जेटी उभारण्यात येतील। तर कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला। राज्यामध्ये 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाडा, विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून मुंबईत हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात येतोय। नाशिक शहरामध्ये 2 दिवस पाणीबाणी लागू करण्यात येणार आहे। तर शनिवारी नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पाणीपुरवठा विभागातर्फे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। नागपूर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या 3 पोलीस स्टेशनमधील ठाणेदारांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। तर हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये ACBनं कारवाई केल्यानंतर हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार ज्ञानेश्वर भडोडकर यांची बदली तात्काळ करण्यात आली। तसे आदेश तात्काळ जारी करण्यात आले। प्रमोद पोरे यांची सक्करदरा पोलीस स्टेशन इथं ठाणेदार म्हणून बदली। तर जयवंत पाटील यांच्याकडे इमामवाडा ठाणेदार पदाची जबाबदारी, हृदयनारायण यादव यांच्याकडे हुडकेश्वर पोलीस स्टेशनची ठाणेदाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे। नाशिकच्या चांदवड या तालुक्यामध्ये शिंगवे इथं रात्रभर जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे मका, बाजरी पिकांचं मोठं नुकसान झालं। तर शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। उत्तराखंडमधील चमोलीच्या नंदनगर इथं कुंत्री लगाफली वॉर्डमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि पावसामुळे 6 इमारतींचं नुकसान झालं। तर 6 इमारती ढिगाऱ्याच्या खाली गेलेल्या आहेत। तर चमोली जिल्हा प्रशासनानं आता घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केले। परिसरामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। राज्यभरातील डॉक्टरांचा संप आहे। तर होमिओपॅथी डॉक्टरांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला परवानगीची मागणी केली होती। तर माडचे डॉक्टर देखील संपात सहभागी होणार आहेत। प्रभादेवी पुलाच्या कामादरम्यान रेल्वे सेवेमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे। महारेलची मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे 82 ब्लॉकची मागणी करण्यात आली आहे।